आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 दिवस बघायला भेटेल, 29 आणि 30. हे आहे माझं 29व्या दिवसाचं वजन. आणि मी काल जसं सांगितलं होतं म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये की घसा थोडासा दुखायला लागला होता, त्यामुळे असं वाटत होतं की आता आजारी पडणारच आहे. त्यामुळे दुसरा दिवस उजाडला आणि सोमवार होता आज, श्रावणातला पहिला सोमवार. असं वाटत होतं की थोडं ठीक जाईन ऑफिसला आणि होईल बरं, पण तसं नाही झालं. आणि उपवास होता त्यामुळे मी माझं टिफिन बनवला जेव्हाही होता तो उपवासाचा. त्यामध्ये मी वरीचा भात शिजवून मग तो असं खिचडी बनवतात तसा केला, रताळी घेतलेली आणि फळं घेतली होती. आणि त्यानंतर आज मंडे उपवास होता म्हणून मंदिरात वगैरे जाऊन आली आणि गेली मग ऑफिसला. दररोजच्याप्रमाणे 2 वाजता मील घेतला, फळं खाल्ला आणि नाही जमलं, मी हाफ डेनेच घरी यावं लागलं आहे मला. आणि मग घरी आल्यानंतर आत्ताच मला ताप वाटत नव्हता, पण एकदम असं आतून झालं होतं. आणि घरी आल्यानंतर मग जे फ्रूट होतं ते खाल्लं, जे घेऊन गेली होती, पण तिथे नाही खायला जमलं म्हणून मी येऊन खाल्लं आणि झोपली. ती संध्याकाळी उठली आणि आधी मेन उपवास सोडला. आणि उपवास सोडल्यानंतर जे काही बनलं होतं तेच खाल्लेलं आहे. उपवास सोडला आणि मग डॉक्टरकडे गेली पहिलं, कारण बरं व्हायचंच होतं मला काही करून. घरी आल्यानंतर मग हे मेडिसिन्स घेतले आणि झोपली. आणि आता उद्या भेटूया. हा आता माझा 29वा दिवस आणि आता हा आहे 30वा दिवस आणि शेवटचा, ज्यामध्ये हे माझं 30व्या दिवसाचं वजन आहे. रोजच्याप्रमाणे पाणी वगैरे पियाली, गरम पाणी उठल्यानंतर आणि लेट उठली होती. ब्रेकफास्ट केला, हे उकडलेले चणे होते थोडासा चाट मसाला टाकून. कालच्यापेक्षा आज बेटर वाटत होतं, पण मी ऑफिसला नाही गेली, आज सुट्टी घेतली. आणि जी 12 वाजता मी झोपलेली ती मी 6 वाजता संध्याकाळी उठली. आणि उठल्यानंतर एक चपाती, 1.5 चपाती आणि भाजी आणि हे नागपंचमीचं बनलं होतं ते खाल्लं आहे. आणि संध्याकाळी पण मन नव्हतं जेवायचं, पण गोळ्या खायच्या होत्या म्हणून हे जेवून घेतली आहे. आणि मग मेडिसिन खाऊन झोपली आहे. आता उद्या पण बघू, जर वाटलं मन झालं तर ऑफिसला जाईन, नाही तर नाही. पण कालच्यापेक्षा आज बेटर आहे. आणि अजून एक, तुम्ही कालची व्हिडिओ टाकली नाही त्यामुळे स्टोरी टाकली होती की आज व्हिडिओ येणार नाही. त्या स्टोरीवर तुम्हा सर्वांचं एवढं प्रेम मला दिसून आलं आहे की या सगळ्यासाठी तुम्हा सर्वांना अगदी मनापासून थँक्यू. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.